जय जय रघुवीर समर्थ। न बोले मना राघवे वीण काही, जनी वाऊगे बोलताही नाही। घडीने घडी काळ आयुष्य नेतो, देहांती तुला कोण सोडू पाहतो। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकाचं जे आपण चिंतन करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 23चं चिंतन बघूयात। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी या सज्जन मनाला विनंती केली। बघा, इथं सज्जन मन हा शब्द देखील आपण जर वेगवेगळ्या पद्धतीने वापरला तर आपल्याला त्याच्यातले वेगवेगळे अर्थ कळू शकतात। सज्जन मन आहे आणि एक दुर्जन मन देखील आहे। त्या मनाच्या सज्जनत्वाला समर्थ हाक मारतायत की हे सज्जन मना, अरे ऐक, मना सज्जना हित माझे करावे। माझं हित कर रे मना। काय कर? रघुनायका दृढ चित्ती धरावे। माझ्या रामाला हे मना निश्चयात्मक पद्धतीने अंतःकरणामध्ये घट्ट धरून राहा। महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा। तो माझा हनुमंत, त्याचा हा स्वामी राम जो तिन्ही लोकांचा उद्धार करणारा आहे। हे मना, तू जर त्याला धरून राहिलास तर तो तुझा देखील उद्धार करणार नाही का रे? म्हणून मनाला निरंतर या सज्जन मनाला समर्थ विनंती करत आहेत। मागच्या श्लोकामध्ये या मनाने रामाला कसं घट्ट धरावं याचा आपण थोडासा मागोवा घेतला। हे मन या नामाच्या आधाराने स्थिर होतं हे आपण बघितलं, कारण मनाला उलट करण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे। जणू काही ही मनोबोध प्रश्न उत्तरांची मालिका आहे। जीवाच्या मनामध्ये प्रश्न येणार आणि समर्थ लगेच पुढच्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर देणार। आम्हाला प्रश्न पडत नाहीत ही खरं तर शोकांतिका आहे। म्हणून तिथं कल्याण स्वामींसारखे शिष्य समर्थांना लागतात दासबोधामध्ये प्रश्न विचारण्यासाठी। पण थोडंसं चिंतन केलं, थोडासा विचार केला, थोडंसं मनन केलं तर आपल्याला देखील पडला पाहिजे ना हा प्रश्न की मना, अरे कसं धरायचं रामाला? रघुनायका दृढ चित्ती धरावे म्हणतोयस खरं, पण कसं धरणार बाबा? समर्थ आपल्याला लगेच त्याचं उत्तर या आजच्या 23 क्रमांकाच्या श्लोकामध्ये देतात। काय म्हणतायत समर्थ? न बोले मना राघवे वीण काही। मना, तू रामाशिवाय काही बोलूच नकोस, राघवाशिवाय काही बोलूच नकोस। जनी वाऊगे बोलता हित नाही। सामान्य जनांमध्ये, चार चौघांमध्ये प्रपंचाच्या गप्पा, या दृश्य जगाच्या गप्पा बोलून वेळेचा अपव्यय होईल। पदरामध्ये काही पडणार आहे का तुझ्या? घडीने घडी काळ आयुष्य नेतो। एक एक क्षण या आयुष्याचा कमी होत चाललेला आहे। देहांती तुला कोण सोडू पाहतो। हा देहांत येईल त्यावेळेला तुला कोण सोडवेल बरं? सांग बरं मला मना, कोणी उपयोगाला येईल? या ज्या गप्पा मारल्यास, या वावग्या लोकांच्या बरोबर चहाट्या केल्यास, त्या काही उपयोगाला येतील? विचार कर, कोण आहे देहांती समय तुझ्याजवळ? आपल्या मनाला समर्थ उपदेश करतायत की तुला दृढ धरायचंय ना रामाला, तर मग मना एक कर, मना राघवे वीण
काही बोलूच नकोस. न बोले मना राघवे वीण काही बोलू नको मना. आपण म्हणाल, अरे मना तू कधीपासून बोलायला लागला? कारण बोलण्याचं काम तर वैखरी करते, होय की नाही? सज्जनो, आमचं किती अज्ञान आहे बघा. आपल्याला असं वाटतं की आम्ही वैखरीच्या आधाराने बोलतो. आम्हाला असं वाटतं की आमच्याशी बोलायला कोणीतरी पाहिजे म्हणून आपण 2-4 लोकांमध्ये जाऊन बसतो, त्यांच्याबरोबर गप्पा मारायला लागतो. कारण आम्हाला गप्पा मारल्या की बरं वाटतं. आणि लोक म्हणतो काही केल्या वेळ जात नव्हता, कोणी बोलायलाच नव्हतं म्हणून येऊन बसलो. पण खरोखर आपलं किती अज्ञान आहे ना. कधी शांत बसला आहात? डोळे मिटू नका, जप करू नका, फक्त शांत बसा. बसवतंय? नाही बसवत. कोणीतरी जसं एखादं व्रात्य मूल आपल्या अवतीभोवती सतत खोड्या करत असावं ना, तसं थोडंसं शांत होऊन बघितलं की हे मन लगेच त्या व्रात्य मुलासारखं आपल्याशी बोलू लागतं, सांगू लागतं काय 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 काय, काहीतरी विचार आणू लागतं मनामध्ये. हे कर, ते कर, ते कर, ते कर. किती चंचल असावं. जसं ते लहान मूल इकडून तिकडे उड्या मारतंय, तिकडून इकडे उड्या मारतंय, हे करतंय, ते करतंय, खेळणं आणतंय, काहीतरी आणून आईला दाखवतंय, तसं हे मन देखील निरंतर आमच्याशी काहीतरी विषयात्मक गप्पा मारत असतात. आणि मग मध्येच आई एखादी जिने चांगले संस्कार केलेत एखाद्या छान लेकरावर, मग ती आई म्हणते, आता बस खेळणं, बस आता जरा बस बरं, आता मी तुला स्तोत्र शिकवलंय ना, म्हणून दाखव बरं. एखादं भीमरूपी म्हण, रामरक्षा म्हण, अगदीच येत नसेल तर दिव्या दिव्या कुठली तरी एखादा श्लोक म्हणून दाखव. आणि तो मुलगा जर संस्कारित असेल तर झटकन आईचा ऐकतो, एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो, हाताची घडी घालतो आणि लगेच तो छान 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 स्तोत्र म्हणून दाखवायला लागतो. आई त्याला शाबासकी देते. हे जसं आहे ना सज्जनो, तसं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की तुम्ही कधीच मौनामध्ये नसता. तुम्ही कधी लोकांसमोर जाऊन हे नका बोलू की वेळ जात नव्हता, कोणी बोलायलाच नव्हतं. अहो, तुमच्याशी निरंतर तुमचं मन बोलतंय. स्वामी विवेकानंद म्हणायचे, कधीतरी स्वतःच्या मनाशी बोला, अदरवाइज यू विल मिस द मोस्ट ब्युटिफुल पर्सन इन द वर्ल्ड. तुम्ही स्वतःशी बोलायला शिका, कारण ते मन एकतर्फी सतत संवाद करतंय. त्याला एकदा कधीतरी विचार, अरे मना बोल रे बाबा, काय म्हणायचंय तुला? आणि मग ते मन जेव्हा भरपूर मस्ती करेल, भरपूर विषय सांगेल, तेव्हा त्याला म्हणायचं, चल मग आता झालास का रिकामा, आता जरा आपण राघवाचं चिंतन करायचं का? असं करून करून त्या मनाला हळूहळू हळूहळू आपण संस्कारित करावं बघा. इतकं संस्कारित करावं, इतकं संस्कारित करावं की ते मन इतर विषयांचं बोलणं विसरूनच जावं बघा तुमच्याशी. विचार करायचा झालाच तर मन निरंतर राम नामाचं चिंतन करेल. बोलायचं झालं तर मन रामायणातले प्रसंग सांगू लागेल. मन जर बघू लागलं, बघा मनाला बघायची देखील इच्छा आहे. तुम्ही डोळे मिटले तरी काही ना काहीतरी दृश्य तुमच्या समोर येतच ना. म्हणजे मनाला केवळ श्रवण, केवळ बोलणं नाही, तर मनाला दूरदर्शन देखील आहे. मग त्या मनाला दूरदर्शन करायचंय तर मनाला सांगावं की चल रामाचं दर्शन घेऊन येऊ. आमच्या तुकाराम महाराजांचं मला वारंवार आठवण येते. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या सगळ्या इंद्रियांना प्रार्थना केलेली आहे. त्यामध्ये ते काय म्हणतात, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. पहिल्यांदा वाचेला त्यांनी विनंती केली, मग डोळ्यांना विनंती केली, डोळे तुम्ही पावे रूप, पहा विठोबाचे रूप, पहा विठोबाचे रूप, घेई घेई माझे वाचे. एकदा वाचेला जिभेला विनंती केली, एकदा डोळ्यांना विनंती केली आणि मग मनाला विनंती केली, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी, राहे विठोबाचे पायी, घेई घेई माझे वाचे. अशी या मनाला सर्व दृष्टीने बांधून टाकले. बघा तुकाराम महाराजांनी प्रत्येक इंद्रियाला विनंती केली आहे,
पण या इंद्रियांनी विनंती केली तरी इंद्रिय धावू शकत नाहीत. धावणार आहे तर मनच. मनच बोलतं, मनच बघतं, मनच ऐकतं. सगळं हे या इंद्रियांचा जणू काही प्रत्येकाची सिद्धी या मनामध्ये सामावलेली आहे. समर्थ या मनाला त्यामुळे विनंती करतात, न बोले मना राघवे वीण काही. बोलायचं झालं रामाविषयी बोल, पाहायचं झालं रामाचं रूप बोल, ऐकायचं झालं राम कथा ऐक. मना तुला ज्या ज्या काही संवेदना हव्या आहेत ना, त्या सगळ्या 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 माझ्या रामाच्याच ठेव बरं. कारण अरे मना, तू इतका खोडकाळ आहेस ना, इतके विषय माझ्या समोर घेऊन येतो. मला सांग बरं बाळा, हे सगळे विषय आपल्या उपयोगाचे आहेत का रे? जनी वाहुगे बोलता हित नाही. कशाला असं समजतोस की तू एकटा आहेस? अरे मी आहे ना तुझ्या बरोबर, चल दोघं जण गप्पा मारूत. आमचे एक मित्र आहेत, त्यांनी फार नामस्मरणाची छान युक्ती काढली. कारण नाम देखील त्याला स्वतःची चव नसल्यामुळं बऱ्याचदा कंटाळवाणं होतं. काही माळा झाल्या की असं वाटतं चला उठावं. त्यांनी काय केलं, म्हणजे त्यांनी आपल्या महाराजांना हृदयात बसवलं आणि महाराजांना तो म्हणायचा की महाराज चला आपण नामस्मरण करू, एकदा मी नाम घेतो, एकदा तुम्ही नाम घ्या. किती छान आहे ना. आणि महाराज म्हणजे काय हो, शेवटी आपलं मन तर आहे. आपल्या मनाला एकदा म्हणावं, चल म्हण बरं, श्रीराम जय राम जय जय राम. लगेच मन स्थिर होऊन आपल्याशी बोलतंय, श्रीराम जय राम जय जय राम. पुन्हा आपण मनाला म्हणायचं, म्हण श्रीराम जय राम जय जय राम. मन हळूहळू हळूहळू शांत होतंय, समोर बसतंय एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे आणि ते देखील आपल्याबरोबर म्हणू लागतंय. आणि मनाला काय होतं माहिती का, मनाला देखील स्वतःचं एक आतमध्ये मन आहे ना, तेही कंटाळलेलं असतं एवढ्या चंचलपणामुळं. त्याला देखील वैताग आलेला असतो, त्याला देखील स्थिरता हवी असते. पण हे इंद्रिय त्याला स्थिरच बसू देत नाहीत. प्रत्येक वेळेला या इंद्रियांमधून हे मन धावत राहतं. जेव्हा या मनाला आपण अशी शिस्त लावतो ना, तेव्हा ते मन देखील विश्राम पावतं. विश्रांतीची विश्रांती हा जो समर्थांचा शब्द आहे ना, तो हा आहे की मनाचं चंचलत्व संपलं ना की मन देखील तिथं विराम पावतं. बघा, मन देखील तिथं शांत होतं. आणि आज आम्हाला का या सायक्रॅटिस्टकडे जावं लागतं, अँटी डिप्रेशनच्या गोळ्या घ्याव्या लागतात का? कारण मन स्थिर नाहीये लोकांचं. आणि हे स्थिर होण्याचा मार्ग संतांनी विनामूल्य दिलाय, फुकट कुठल्याही स्थितीमध्ये घेण्याचा हा मार्ग आहे. आपण म्हणाल नाही होतो नाही होतो, नाही, करा करा. ते सायक्रॅटिस्ट देखील एक गोळी दिली की लगेच मन स्थिर होत नाही, तुमची झोप चांगली लागत नाही. ते म्हणतात वर्षभर घ्यावे लागेल तेव्हा ते होईल. मग जर त्या वर्षभर तुम्ही गोळ्या घेत्या तर ही वर्षभर प्रॅक्टिस करून बघा ना, काय अडचण आहे? तुम्ही जर मनाला अशी शिस्त लावली ना की न बोले मना राघवे वीण काही, बस बोलायचं नाही. आणि मग मधून मधून मन हळू चंचल होऊन ते नामस्मरण चालू असताना काहीतरी विषय घेऊन येतं. जसं वर्गामध्ये आपण काहीतरी मध्येच विषयांतर केलं किंवा दुसऱ्याशी बोलायला लागलो की बाई पटकन येऊन आपल्याला छडी दाखवतात, गप्प बस, मुख्य विषय बघ काय चाललाय तो. तसं मन जरी मधून मधून प्रयत्न करायला लागलं ना काहीतरी वेगळा विषय आणायचा की लगेच मनाला आपण ही पट्टी दाखावी, जनी वाऊगे बोलता हित नाही. अरे काय करतोयस, इथं नामस्मरण चाललंय ना, शांत राहा, नको ते विषय आणू. काय उपयोग या विषयांचा आणून? काय होणार आहे उद्या? काय तुला मोदी साहेब बोलवणार आहेत का, ट्रम्प साहेब बोलवणार आहेत का, जगाचं अर्थकारण तुझ्यावरती अवलंबून आहे का, ते व्हॉट्सअप न बघितल्यामुळं आणि तुझा काहीतरी जीवनामध्ये मोठा फरक पडणार आहे? काहीच होणार नाहीये तुझ्यामुळं. कुठले विषय? आणि मी म्हणतो चला ही सवय तुम्ही 24 तास नंतर लावा, पण निदान पहिले दिवसातला अर्धा तास तर काढा. लोकांना आजच्या काळात मी बघतो की हातामध्ये जपाची माळ आणि एका हातामध्ये मोबाईल. अरे हे चंचलत्व दूर करणारं नामस्मरण आहे, ते थोड्या वेळ करा, निभूतीने करा, शिस्तीने करा, प्रसन्नतेने करा, मनाला समोर ठेवून करा. एकदा मनाला म्हणायला लावा, एकदा तुम्ही म्हणा, अर्धा तास, पाऊण तास, हळूहळू हळूहळू ती व्याप्ती वाढवा. आणि मग बघा, त्या मनाला एकदा स्थिर बसायची सवय झाली ना
की त्या मनाला चंचलतातून स्थिर आणायला तुम्हाला वेळ नाही लागणार. तुम्ही व्यवहारात जाल, काहीतरी तिथं प्रसंग घडेल, तुमचं मन थोडंसं सैरभैर होईल, चंचल होईल, क्षणामध्ये श्रीराम जय राम जय जय राम हा मारा मनावर झाला की मन लगेच शांत होईल, स्थिर होईल, स्वस्थ होईल. बघा ती सगळी चिंता, भय, शोक भय चिंता जाईल सर्वथा, चित्ती रघुनाथा आठविता. माझे समर्थ उगीच नाही म्हणत. अशी मनाला स्थिर करण्याची सवय लावली ना, की समर्थ माझे म्हणतात की जनी वाऊ गे बोलता हित नाही, घडीने घडी काळ आयुष्य देतो. अरे म्हणा, ते तू कधी वाळूचं घड्याळ बघितलंयस का रे? 2 कप्पे असतात बघा. वरती वाळू असते आणि त्या एका छोट्याशा छिद्रामधून ती वाळू खाली खाली पडत असते. ते कॅलिब्रेट केलेलं असतं की तेवढी वाळू एका छिद्रातून पूर्ण खाली यायला जेवढा वेळ लागतो त्याच्यामध्ये काही घटिका संपत असतात. तसे ते वाळूचे कण जसे खाली खाली पडतायत ना, तसे हे क्षण आमच्या हातातून निसटून जात आहेत. जीवनातून हे क्षण आमचे एक प्रकारे संपून जात आहेत आणि गेलेला क्षण रिवाइंड करता येत नाही रे. एखादं टाइम मशीन असतं आमच्याकडं. ते इंग्रजी चित्रपट फार लोक क्रिएटिव्ह बनवतात. टाइम मशीन वेळ मागं पुढं करता येईल का? तर ती केवळ एक कल्पना म्हणूनच आनंदमय आहे. किंवा भगवंताच्या कृपेने एखाद्या आमच्या रामायणामधले काकभुशुंडी हे काळ मागं पुढं करू शकतात. अन्यथा मनुष्यामध्ये ती शक्ती नाही काळ मागं पुढं करण्याची. एकदा तो क्षण गेला, निसटला, घडीने घडी काळ आयुष्य नेतो. आणि हे मोजके क्षण घेऊन ज्या भगवंताने आम्हाला या भूतलावरती पाठवलंय ना, त्या भूतलावरच्या या क्षणांमध्ये आम्ही जर या क्षणांना वायफट बोलण्यामध्ये वाया घालवलं, ते चुकीचे संस्कार चित्तामध्ये घेऊन गेलो, ही मेमरी स्टिक जर या विषयानेच भरली, तर कसं होईल रे मना? आपण म्हणाल, दादा हो आता आमचं वय 50 झालं, 60 झालं, 70 झालं, आता आम्ही हे सगळे श्लोक ऐकतोय, पण काय करायचं? आजपर्यंत प्रपंचामध्ये एवढ्या गोष्टी आम्ही ज्या साठवून ठेवल्या आहेत, त्या कशा साफ व्हायच्या? हनुमान चालिसेमध्ये हनुमंताच्या स्तुती करताना जानकी मातेने एक फार सुंदर त्याच्यामध्ये त्याला वरदान दिलंय, राम रसायन तुमरे पासा. हे राम रसायन जे आहे ना, ते या चित्तामध्ये जातं. आणि रसायनाचा गुणधर्म काय असतो? त्याच्यामध्ये लोखंड देखील वितळतं, धातू देखील वितळतात. या राम रसायनाचं असं महत्व आहे की त्या राम रसायनामध्ये चित्त शुद्धी होते. तुमच्या स्मृती विरघळून जातात, तुमच्या कटू आठवणी विसरून जातात, तुमचं चित्त साफ व्हायला लागतं, तुमची पाटी साफ व्हायला लागते. त्यामुळं घडीने घडी काळ आयुष्य नेतो हा जरी प्रसंग असला आणि तुम्ही जर म्हणत असाल की अरे आता तर बहुतांश घडी आमच्या वाया गेल्या, आता राहिलेल्या घडीने काय होणार? जो क्षण मी तुम्हाला म्हटलं ना की प्रभाते मनी राम चिंतित जावा, याचा एक वेगळाही अर्थ आहे की ज्या क्षणी तुमच्या मनाला वाटेल की अरे ठीक आहे, झालं गेलं, सोडून घ्या, आत्ताच्या क्षणापासून रामनाम आपण घेऊ शकतो का? तो क्षण तुमच्या जीवनातली प्रभात आहे. घडीने घडी काळ आयुष्य नेतो. ठीक आहे, प्रपंच आहे, व्यवहार आहे, पोट भरण्यासाठी 8 तास तर द्यावे लागतील, पण दिवसाचा जर अभ्यास केला तर 8 तास 10 तास नोकरीला गेले, 6-7 तास झोपेमध्ये गेले, 4-5 तास प्रपंचामध्ये गेले, तरी तास 2 तास आमच्याकडे स्वतःचे राहतात. त्यामध्ये तरी निदान अर्धा तास आपण नामस्मरणाला नको का हो द्यायला? आजच्या काळामधले जे एक नामयोगी संत आहेत वृंदावनचे, श्री प्रेमानंद महाराज, फार सुंदर नामाविषयी सांगतात. ते म्हणतात 24 तासामध्ये निदान 24 मिनिटं तरी नामस्मरणाला द्या. मनापासून 24 मिनिटं नामस्मरण करा. हळूहळू ते 24 मिनिटं 24 तासामध्ये कसे भरून जातील हे तुमचं तुम्हाला कळणार नाही. आणि एकदा ही चित्तशुद्धी नामाने व्हायला लागली की देहांती तुला कोण सोडू पाहतो, असा पश्चाताप तुम्हाला करावा लागणार नाही. तुमचं चित्त शुद्ध होईल आणि प्रत्यक्ष जसं तुकाराम महाराजांना घ्यायला वैकुंठवासी गरुड आला, तसा तुमच्या हृदयामध्ये तो रामराया तुम्हाला हात देईल. चल बाळा, येतोयस ना आता माहेरी? आणि तो स्वतः रामराया तुम्हाला या प्राणांतिक वेदनेमध्ये एक सौख्य देईल, आनंद देईल. असं हे रामाचं नाम विलक्षण सौख्यदायक आहे. सज्जनो, ते नाम आपण मनापासून घ्यावं, हेच समर्थांचं सांगणं. आता पुढील श्लोकाचा अर्थ आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण
जय जय राम.